Hello everyone, and again welcome to our next part of fuel cell combustion. In previous part we have seen the analysis of coal. We know that there are the two types of analysis of coal. First it is the proximate analysis and second one it is the ultimate analysis. The part of that is proximate analysis we have already completed. Now we will see the second analysis method, that is ultimate analysis. Second analysis of coal, that is ultimate analysis. This ultimate analysis, it is also known as elemental analysis. Okay, this ultimate analysis, it is also known as elemental analysis. Why it is known as elemental analysis? Because the name itself carries its meaning. Because here we are going to determine the elements present into the coal sample or in the field. Okay. This method, or this analysis method, determines mostly the percentage of carbon, percentage of hydrogen, percentage of oxygen, percentage of nitrogen and percentage of sulfur. Okay. प्रॉक्सिमेट एनालिसिस मध्ये आपण काय डिटरमाइन केलं होतं? पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर, पर्सेंटेज ऑफ व्होलाटाइल मॅटर, पर्सेंटेज ऑफ ॲश अँड फिक्स्ड पर्सेंटेज ऑफ कार्बन. तर आता इथं एमसीक्यू साठी सुद्धा प्रश्न विचारला जातो, अल्टिमेट एनालिसिस डिटरमाइन्स व्हॉट? इट डिटरमाइन्स, हे सगळे फॅक्टर्स, याच्यापैकी कुठलं तरी एक फॅक्टर असेल त्याच्यामध्ये, तर हे सगळे फॅक्टर्स लक्षात ठेवायचे आहेत फॉर द एमसीक्यूज. ओके, मग परत एकदा I will repeat that because this is very important. Proximate analysis determines the percentage of moisture, percentage of ash, percentage of volatile matter and again the percentage of fixed carbon present into the coal sample. Okay, in the same way the ultimate analysis or elemental analysis determines percentage of carbon, percentage of hydrogen, percentage of oxygen and percentage of nitrogen and sulfur. ओके, एमसीक्यू साठी पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मोस्टली कसं होतं की कुठलंही गुड फील्ड असेल, कुठलंही फ्युएल असेल, ते जर का चांगलं म्हणायचं असेल तर मोस्टली त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. बट काय होतं की त्या फील्डमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजनच नाही राहत, तर त्याच्याबरोबर ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, they form their oxides. हे काय करतात? हे त्याचे ऑक्साइड्स तयार करतात. म्हणजे हे चांगलं फ्युएल असेल तर त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असलं पाहिजे. जर समजा त्या फ्युएलमध्ये जर ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर असेल आणि त्याचं कंबशन झाल्यानंतर they form their oxides, that is sulfur dioxide, nitrogen dioxide, या प्रकारचे ते ऑक्साइड्स तयार करतात. आणि जेव्हा ते बर्न होतात, बर्न झाल्यानंतर they emit the harmful gases and due to that there is the possibility of air pollution. त्यामुळे काय होतं? एअर मध्ये काय होतं? पोल्युशन वाढतं. सो वी हॅव टू नो what are the percent is there, that is oxygen, nitrogen and sulfur, it is present into the fuel, or in if it is present, in what amount it is going to be present. Okay, lesser amount मध्ये ते मोस्टली राहतातच, but that's why we have to know the percentage of these are beneficial but these are the harmful gases. That's why we have to know the percentage of these present into the fuel. Okay, आता समजलंय अल्टिमेट एनालिसिस मध्ये आपण काय डिटरमाइन करतोय? तर एलिमेंट्स डिटरमाइन करतोय आणि त्या एलिमेंटचे पर्सेंटेज डिटरमाइन करतोय. ओके, तर आता आपण पहिल्यांदा बघूया की कार्बन, पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट इन द अल्टिमेट एनालिसिस मेथड. ओके, याच्यासाठी काय घेतलंय? दिस इज द कंबशन ॲपरेटस आहे. हे कंबशन ॲपरेटस आहे. याच्यामधून आपल्याला पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आपण काढू शकतो या अल्टिमेट एनालिसिस मेथडने. आता ही डायग्राम बघायची आपल्याला. एक सिंपल डायग्राम आहे ही. दिस इज द कंबशन ट्यूब. हे जे काही दाखवलेलं आहे दिस इज द कंबशन ट्यूब आणि इथून आपल्याला ह्याला हीट प्रोव्हाइड करतोय. इथे हिटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, आणखी दिस इज द इनलेट फॉर द प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन. प्युअर आणि ड्राय ऑक्सिजन साठी ह्याला काय घेतले? इथं इनलेट प्रोव्हाइड केलाय. ओके, हे कशासाठी करतोय आपण?
याचं एम काय आहे? टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन प्रेझेंट इन टू द कोल. कोळशामध्ये कार्बनचं आणि हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला दिस इज द कंबशन ॲपरेटस वापरायचं आहे. अगेन एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं आहे, कंबशन ॲपरेटस इज युज्ड फॉर, कशासाठी वापरायचं आहे? टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. हा दोन्हीचीच फक्त पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला कंबशन ॲपरेटसचा यूज होतोय. ओके, याच्यामध्ये एक एमसीक्यूज कव्हर झालेला आहे. आता याच्यासाठी काय घेतलंय? दिस इज द कंबशन ट्यूब आहे आणि हे दोन यू शेप्ड ट्यूब्स आहेत आणि दिस इज द इनलेट फॉर प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन. कारण आपल्याला माहिती आहे कंबशनसाठी आपल्याला काय लागणार आहे? ऑक्सिजन. इट इज मस्ट. ओके, त्यामुळे इट इज द इथून काय घेतलंय? इनलेट घेतलंय फॉर द प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन. आता ज्या कोल सॅम्पलचं आपल्याला कंबशन करायचं आहे किंवा त्याच्यामधून आपल्याला कार्बन आणि हायड्रोजनचं पर्सेंटेज काढायचं आहे, दॅट कोल सॅम्पल इट इज केप्ट इन टू द कंबशन ट्यूब. ओके, आता ह्याच्यामध्ये काय घेतलंय? कोलचं सॅम्पल घेतलंय. दीज आर द फर्नेस. ही फर्नेस आहे. ओके, आणि या कंबशन ट्यूब मध्ये आपण काय घेतलंय? कोलचं सॅम्पल घेतलंय की ज्याच्यामधून आपल्याला पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन डिटरमाइन करायचं आहे. ओके, आता इथं काय घेतलं? हे कोल सॅम्पल घेतलं, ह्याला इथून हीट प्रोव्हाइड केली आणि इथून ऑक्सिजन पास केलं. ओके, इथून ऑक्सिजन पास केल्यानंतर काय होतं? ऑब्विसली वी नो दॅट कंबशन रिएक्शन स्टार्ट्स. मग आता ह्या कोल सॅम्पल मध्ये ऑलरेडी काय आहे? कार्बन आणि हायड्रोजन आहे आणि कार्बनचं जेव्हा कंबशन होतं दॅट इज कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड आणि जेव्हा हायड्रोजनचं कंबशन होतं दॅट इज कन्वर्टेड इनटू द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे आता इथून कंबशन झाल्यानंतर इथून आपल्याला काय बाहेर पडणार आहे? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर इथून बाहेर पडणार आहे. These are the gases of this is the combustion product. These gases are the combustion product of that coal sample. मग याच्यामधून जे गॅसेस पास झाले they are going to enter in this U-tubes. हे दोन U-tubes आहेत. आता याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगते. हे आपण कंबशन ट्यूबचं बघितलं. आता हे जे काही दोन U-tubes आहेत, हे पहिल्या U-tube मध्ये यू शेप्ड ट्यूब, U-tube मीन्स यू शेप्ड ट्यूब. पहिल्या यू शेप्ड ट्यूब मध्ये काय घेतलंय? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. अनहायड्रस, अन मीन्स नसलेलं, हायड्रा मीन्स वॉटर, ज्याच्यामध्ये वॉटर क्वांटिटी अजिबात नाहीये, म्हणजे इट इज इन द प्रेझेंट इन द ड्राय फॉर्म. ओके, पहिल्या यू शेप्ड ट्यूब मध्ये आपण काय घेतलंय? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आणि त्याचं वजन ऑलरेडी केलेलं आहे. नोन वेट ऑफ कॅल्शियम क्लोराईड अलॉंग विथ दॅट यू शेप्ड ट्यूब इट इज टेकन. ओके, त्याच्यामध्ये काय घेतलंय? त्याचं वेट आपल्याला माहिती आहे. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडचं वेट आपल्याला माहिती आहे. दॅट इट इज टेकन इन टू द फर्स्ट यू शेप्ड ट्यूब. या पहिल्या यू शेप्ड ट्यूब मध्ये काय घेतलंय? रिमेंबर अगेन फॉर द एमसीक्यूज. फर्स्ट यू शेप्ड ट्यूब इन द कंबशन ॲपरेटस इट कॅरीज कॅल्शियम क्लोराईड. ओके, आणि दुसरी यू शेप्ड ट्यूब आहे. ओके, it carries this second U-shaped tube carries that is KOH, potassium hydroxide आहे ह्या सेकंड U-shaped tube मध्ये. आता इथे ऍक्च्युअली काय होतं बघा, कंबशन प्रॉडक्ट दॅट इज द गॅसेस ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. आता इथून ते काय होतील? ते इथून याच्यामध्ये हे पास होईल. आता पहिल्या U-shaped tube मध्ये काय होतं? याच्यामध्ये जे काही वॉटर मॉलिक्यूल आहे इट इज गोइंग टू ऍब्झॉर्ब बाय द कॅल्शियम क्लोराईड. इथून जे काही वॉटरचे मॉलिक्यूल, गॅसेस मॉलिक्युल्स आहेत दॅट इज गोइंग टू बी ऍब्झॉर्ब बाय द अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. त्यांनी काय केलं? इथून जे काही वॉटर मॉलिक्यूल आलं ते अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडने त्याला ऍब्झॉर्ब केलं. मग ऍब्झॉर्ब झाल्यानंतर काय होईल? दॅट इज द इन्क्रीमेंट इन टू द वेट ऑफ दॅट यू शेप ट्यूब. त्याचं वजन वाढलं. ओके, इथे इन्क्रीमेंट झालं. वेट काय? त्याच्यामध्ये त्याचं वेट वाढलं. या यू शेप्ड ट्यूबचं ज्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड होतं त्याचं वेट वाढलं. ओके, इथं ऍब्झॉर्ब झालं, इथं H2O ऍब्झॉर्ब झाला. लक्षात ठेवायचं आहे कोण कोणाला ऍब्झॉर्ब करतंय? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड it is water molecule, it is absorbed by the anhydrous calcium chloride.
अगेन रिमेंबर फॉर द MCQs. कॅल्शियम क्लोराईड कोणाला ऍब्झॉर्ब करतं, तर वॉटर मॉलिक्यूलला ते ऍब्झॉर्ब करतं. इज दॅट ओके? आता इथं वॉटर मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब झाल्यानंतर आता उरलं काय, CO2. इथं काय झालं, इथून CO2 आला. ओके, इथं ऍब्झॉर्ब झाला, उरलेलं काय, CO2. दिस CO2 गॅस इट इज ऍब्झॉर्ब बाय द KOH. इट इज ऑलरेडी वेट. त्याचं पण काय केलंय, ऑलरेडी त्याचं वेट केलेलं आहे. त्याचं वॉटेवर सपोज आता आपण अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडचं वेट जर आपण सपोज घेतलं, सपोज याचं वेट जर 10 ग्रॅम असेल, जेव्हा त्यांनी काय केलं, वॉटर ऍब्झॉर्ब केलं म्हणजे इन्क्रीमेंट इन वेट झालं, म्हणजे ते वेट किती झालं, 12 ग्रॅम झालं. ओके, वेट टोटल वेट किती झालं, 12 ग्रॅम. मीन्स इन्क्रीज इन द वेट किती झाला, 2 ग्रॅम्स. म्हणजे याचं वेट किती ग्रॅमनी वाढलं, 2 ग्रॅम्सनी वेट वाढलं. तसंच इथे झालं वॉटर मॉलिक्यूल, इथे कार्बन डायऑक्साईड, उरलं काय, कार्बन डायऑक्साईड. दॅट कार्बन डायऑक्साईड इट इज ऍब्झॉर्ब बाय द KOH. KOH ने ते कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब केलं. सुरुवातीला जर सपोज याचं वेट अगेन टकेन ते 20 ग्रॅम, त्याच्यामध्ये जर सपोज 20 ग्रॅम जर KOH असेल, आफ्टर ऍब्सॉर्बिंग दॅट कार्बन डायऑक्साईड सपोज इट बिकम्स 22 ग्रॅम्स. ओके, दॅट इज द इन्क्रीज इन द वेट ऑफ दॅट ट्यूब. KOH ट्यूबचं वजन वाढलं. ओके, मग ते इन्क्रीमेंट इन वेट ऑफ दॅट KOH किती झालं, 2 ग्रॅम्स. ओके, हे पण आपण ग्रॅम्स मध्ये घेतलंय. इथं पण 2 ग्रॅमनी वाढलं, तिथे वॉट एव्हर, इथे वी आर टेकन जस्ट ॲज अ एक्झाम्पल, वॉट एव्हर काही पण असू शकतं त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे इथे इन्क्रीमेंट इन वेट झालं. फ्रॉम दॅट वी कॅन डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. ओके, म्हणजे आपण आता याच्यामध्ये हे काढू शकतो. आता एक्झॅक्टली कसं काढायचं, हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, वी विल सी हिअर. ओके, ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय करतोय, पर्सेंटेज ऑफ कार्बन. आता कंबशन होत असताना रिॲक्शन कशी होते, या फ्युएल मधून म्हणजे या कोल सॅम्पल मधून काय झालं, कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. हे कार्बन व्हेन कम्स इनटू द कॉन्टॅक्ट विथ द ऑक्सिजन, कुठलं ऑक्सिजन, विच इज पास्ड फ्रॉम दिस इनलेट, विच इज द ड्राय अँड प्युअर ऑक्सिजन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर नाहीये, ॲश कंटेंट नाहीये, काही नाहीये त्याच्यामध्ये, फक्त काय आहे, प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन आहे. ओके, मग याचं कंबशन झालं, हिटिंग केलं, म्हणजे आपण इथे हीट प्रोव्हाइड केलेली आहे. हिटिंग केल्यानंतर याचं कंबशन होऊन काय तयार झालं, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. इट इज इन द फॉर्म ऑफ गॅसेस. ओके, कंबशन इट इज द एक्झोथर्मिक रिएक्शन. रिमेंबर अगेन फॉर द MCQs. म्हणजे इथं हीट इव्हॉल्व झाली. ठीक आहे, आता इथे कार्बन डायऑक्साईड तयार झाला. इथं काय होतं, याचं मॉलिक्युलर वेट किती आहे कार्बनचा, इट इज 12 ग्रॅम्स. 12 grams of carbon contains 44 grams of carbon dioxide. Is that okay? मग आता इथं मग आपण कसं काढायचं, पर्सेंटेज ऑफ कार्बन कसं काढणार आहे, आता बघा. नाऊ वी आर गोइंग टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ कार्बन दॅट गिव्स, काय होईल इथं, इन्क्रीमेंट इन वेट ऑफ दॅट कोल सॅम्पल, किंवा सॉरी इन्क्रीमेंट इन वेट ऑफ दॅट KOH2. ओके, इन्क्रीमेंट इन वेट ऑफ KOH2. Okay, divided by initial weight of, before that we have to take the molecular weights. Okay, कार्बन किती आहे, सॉरी आय विल टेक इट अगेन. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, पर्सेंटेज ऑफ कार्बन काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला मॉलिक्युलर वेट माहिती आहे कार्बन, आणि त्याचं तयार किती झाले कार्बन डायऑक्साईड, दॅट इज 44 ग्रॅम्स, मल्टिप्लाइड बाय दॅट इज इन्क्रीमेंट इन वेट, इन्क्रीमेंट इन वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड कुणी ऍब्झॉर्ब केलंय, ह्या KOH2 ने ऍब्झॉर्ब केलंय. दॅट्स व्हाय यू हॅव टू टेक द वेट ऑफ दॅट इज KOH2, इन्क्रीमेंट इन वेट ऑफ KOH2. ओके, हे झालं. डिवायडेड बाय इनिशियल वेट ऑफ दिस कोल सॅम्पल. त्या कोल सॅम्पलचं इनिशियल वेट किती होतं, इनिशियल वेट ऑफ कोल सॅम्पल. ओके, आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, दॅट्स वाय इट इज मल्टिप्लाइड बाय 100. ओके, फ्रॉम दिस वी कॅन डिटरमाइन द वेट ऑफ, percentage of carbon
present into this coal sample. Understood? कसं काढलं? कार्बनचं मॉलिक्युलर वेट 12 आहे. 12 ग्रॅम जर कार्बन असेल तर 44 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळतं. त्यावरून आपण काय केलं? त्याचे मॉलिक्युलर वेट डिवाइड केलं, मल्टिप्लाइड बाय इन्क्रीमेंट इन वेट म्हणजे काय? त्याचे इनिशियल वेट आणि म्हणजे ते ऍब्झॉर्ब होण्याच्या आधी, इथे वॉटर मॉलिक्युल ऍब्झॉर्ब होण्याच्या आधी त्या ट्यूबचं वेट आणि ऍब्झॉर्ब झाल्यानंतर वेट, त्या दोन्ही मधलं जे काही डिफरन्स असेल दॅट इज इन्क्रीमेंट इन वेट ऑफ KOH2. ओके, समजलं? म्हणजे त्याच्यामध्ये कितीने इन्क्रीमेंट झाली तर 2 ने इन्क्रीमेंट झाली. आपण एक्झाम्पल घेतलं होतं म्हणून. इन्क्रीमेंट इन वेट ऑफ KOH2 डिवाइडेड बाय इनिशियल वेट ऑफ कोल सॅम्पल मल्टिप्लाइड बाय 100. That gives percentage of carbon present into the coal sample. समजलं? काही पॉइंट आहेत ते नोट करून घ्या. ओके, हा फॉर्म्युलाही लक्षात ठेवायचा. कदाचित एखादं MCQच्या फॉर्म मध्ये एखादं सम, सिंपल सम विचारला जाऊ शकतो. ओके, नाउ विल सी. आता आपण काय बघितलं? कार्बन डायऑक्साईड, कार्बनचं बघितलं. नाउ विल सी द हायड्रोजन. ओके, हायड्रोजन साठी काय? 2 grams of H2 that is plus 1/2 O2. याच्या जेव्हा एक कंबशन होतं, कंबशन झाल्यानंतर इथे काय होईल? H2O. ओके, मग 2 grams of H2 after combustion gives that is किती येतं याचं बघा? 18 grams of water molecule. ओके, H2 2 grams आहे आणि ह्याचं किती येतं? याचं मॉलिक्युलर वेट किती? हायड्रोजनचं 2 आहे. एवढं जर त्याचे मॉलिक्युल्स असतील तर इट गिव्स 18 मॉलिक्युल्स ऑफ दॅट इज वॉटर मॉलिक्युल. ओके, 18 ग्रॅम्स ऑफ वॉटर मॉलिक्युल. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला परत काढता येईल. दॅट इज पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन दॅट इज इक्वल टू 2/18 इंटू इन्क्रीमेंट इन द वेट ऑफ कॅल्शियम क्लोराइड 2 CaCl2. Increment in weight of what? Calcium chloride 2 divided by initial weight of coal sample multiplied by 100. This gives the percentage of hydrogen present into the fuel, that is present into the coal sample. ओके, अंडरस्टूड? याच्यामधून आपण काय काय काढलंय? कार्बन काढलं, पर्सेंटेज ऑफ कार्बन डिटरमाइन केलं, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन डिटरमाइन केलं. ओके, नाउ वी विल सी हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ सल्फर प्रेझेंट इनटू दिस कोल सॅम्पल. ओके, नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ सल्फर प्रेझेंट इनटू द कोल. पर्सेंटेज ऑफ सल्फर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता सल्फरचं पर्सेंटेज आता फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं आहे? अननोन वेट ऑफ कोल सॅम्पल, एक माहित काहीतरी पर्टिक्युलर X ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे, दॅट इज केप्ट इनटू द बॉम्ब कॅलरीमीटर. आता हे बॉम्ब कॅलरीमीटर काय आहे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणारच आहोत. डिटेल्स मध्ये आपण ते वर्कआउट करणार आहोत. आता सध्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की दॅट नोन सॅम्पल ऑफ दॅट कोल सॅम्पल इट इज केप्ट इनटू द बॉम्ब कॅलरीमीटर आणि विदिन दॅट अ स्ट्रीम करंट ऑफ ऑक्सिजन इट इज सप्लाइड विदिन दॅट. त्या बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये ऑक्सिजनचं सप्लाय करायचं आहे. ठीक आहे, मग त्या कोल सॅम्पल मध्ये जर का सल्फर असेल तर त्याचं काय होतं बघा. पहिल्यांदा सल्फर when combines with oxygen. ओके, तर इथं काय होणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. अगेन एक्सेस ऑफ ऑक्सिजन असेल तर काय होईल? इथं परत देयर इज इट इज कन्वर्टेड इनटू द सल्फेट, SO4 फॉर्म मध्ये त्याचं कन्वर्जन होईल. मग आता इथं काय होतं? बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये हे जे काही सल्फेट आहे ते निघून जाईल. त्याच्यामध्ये बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये काय होईल? तिथं आपल्याला ऍश उरेल. मग हे ऍशचं काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये डायल्यूट HCl ऍड करायचंय. मग आता याचं एक्स्ट्रॅक्शन झालं. एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर वी हॅव टू ऍड बेरियम क्लोराइड. त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय? बेरियम क्लोराइड ऍड करायचंय. मग बेरियम क्लोराइड ऍड झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल? इथे आपल्याला बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट मिळतो. आता मग हा बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट पासून आपण काय करायचंय? पर्सेंटेज ऑफ सल्फर आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, नाउ वी आर गोइंग टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ सल्फर
ओके, कसं करायचंय, दॅट इज इक्वल टू, आता आपल्याला काय वेट ऑफ बेरियम सल्फेट, जे काही वेट आलेलं आहे, कारण आपण नॉन वेट घेतलं होतं आणि इथं परत ह्याचं वेइंग करायचंय, वेट ऑफ बेरियम सल्फेट, वेट ऑफ बेरियम सल्फेट डिवाइडेड बाय weight of coal sample, weight of coal sample, again it is multiplied by sulfur चा molecular weight, sulfur चा molecular weight आहे 32 divided by molecular weight of barium sulfate, that is 233 multiplied by 100. This gives the percentage of sulfur present into the coal sample. अंडरस्टूड? म्हणजे आपण आता या मेथड मधून अल्टिमेट अनालिसिस मधून आपण काय फाइंड आउट केलं, कार्बन फाइंड आउट केलं, हायड्रोजन फाइंड आउट केलं आणि सल्फर फाइंड आउट केलं. ओके, नाउ विल सी द सिग्निफिकन्स ऑफ अल्टिमेट अनालिसिस. प्रॉक्सिमेट अनालिसिस मध्ये आपण पण त्याच्यामध्ये पण सिग्निफिकन्स बघितले होते. त्याच्या सिग्निफिकन्स मध्ये काय काय बघितलं होतं, मॉइश्चर प्रेझेंट, व्होलाटाइल मॅटर अँड ऍश आणि फिक्स्ड कार्बन त्याच्यामध्ये आपण सिग्निफिकन्स मध्ये बघितलं होतं. तर आता याच्यामध्ये काय बघणार, एनी आयडिया? ओके, इन दिस वी आर गोइंग टू सिग्निफाइज द पर्सेंटेज ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, ओके अँड नायट्रोजन. ओके, पहिल्यांदा आपण बघूया, इफ द फील्ड कंटेन्स द कार्बन, व्हॉट हॅपन्स, जर त्या फील्ड मध्ये कार्बनचं पर्सेंटेज जर हायर साईडला असेल तर काय होणार आहे, इट गिव्स द गुड कॅलोरिफिक व्हॅल्यू. ओके, आपण सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, ज्या फील्ड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतं दॅट फील्ड शुड बी द गुड फील्ड, ते चांगलं फील्ड म्हणून कन्सिडर होतं. आणि बाकीचे जर का त्याच्यामध्ये असतील तर इट क्रिएट्स द पोल्युशन इन टू द ॲटमॉस्फिअर. ओके, म्हणजे कारण का होतं, कारण हे त्याच्या ऑक्साइड्स तयार करतात, त्यामुळे त्याचं काय होतं, पोल्युशन होतं. ठीक आहे, आता आपण म्हटलं कार्बन असेल तर कॅलोरिफिक व्हॅल्यू ही हाय राहते. आणि जर सपोज दॅट फील्ड कंटेन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन विदिन दॅट फील्ड, त्या कोलमध्ये जर का समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज जर का जास्त असेल तर त्या केसमध्ये काय होतं, जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा हे दोघे कंबाईन होतात, वी नो दॅट त्याचं कॉम्बिनेशन झालं तर आपल्याला काय मिळणार आहे, वॉटर मॉलिक्यूल मिळणार आहे. मग जर त्या कोलमध्ये वॉटर मॉलिक्यूल असेल म्हणजे काय, इट कंटेन्स द मॉइश्चर. मग मॉइश्चर असेल तर आपण बघितलं होतं प्रॉक्सिमेट अनालिसिस मध्ये काय होतं, इट डिक्रीजेस द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ दॅट कोल. कारण काय होतं, ते फील्ड बर्न होताना पहिल्यांदा त्या बर्निंग मध्ये वॉटर मॉलिक्यूल निघून जायला पाहिजे, त्याचं स्टीम मध्ये किंवा फ्युल्स मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. मीन्स दॅट एनर्जी इट इज युटिलाइज फॉर द इव्हॉपरेशन ऑफ दॅट वॉटर, किंवा मॉइश्चर काढून टाकण्यासाठी ती हीट त्याला युटिलाइज होते. त्यामुळं त्या फील्ड मध्ये जे काही कॅलोरी, आणि त्याच्यामध्ये काय होईल, फॉग पण तयार होईल, ऍश फॉग असेल, ऍश कंटेंट पण त्याच्यामधून जास्तीत जास्त तयार होईल. ओके, म्हणजे काय होईल, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू गोज अप डिक्रीजिंग. म्हणजे जर त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज जर का जास्त असेल तर त्याच्यामुळे काय होतं, मॉइश्चर तयार होतं त्या कोलमध्ये, आणि मॉइश्चर डिक्रीजेस द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ दॅट कोल. ओके, हे बघितलं आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता नेक्स्ट बघूया आपण नायट्रोजन. त्या फील्डमध्ये जर का नायट्रोजनचं पर्सेंटेज जास्त असेल, आता नायट्रोजन काय आपण पहिल्यांदा बघूया. इट इज नॉन कंबस्टिबल एलिमेंट. नायट्रोजन हे काय आहे, नॉन कंबस्टिबल आहे, म्हणजे तो कंबशन साठी हेल्प करत नाही. ओके, इट शोज द इनर्टनेस टुवर्ड्स द कंबशन, इट शोज द इनर्टनेस टुवर्ड्स द कंबशन. इथं एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं आहे, नायट्रोजन इट इज द नॉन कंबस्टिबल एलिमेंट, इट डज नॉट हेल्प फॉर द कंबशन, इट इज द इनर्ट ड्युरिंग द कंबशन. ओके, त्यामुळे तो इनर्ट आहे, म्हणजे मग तसं काही तो डिझायर, त्याचा काही यूजच नाहीये त्या कंबशन प्रोसेसमध्ये. ओके, आणि ते जर त्याच्यामध्ये असेल तर अगेन इट इज गोइंग टू रिड्यूस द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ दॅट, कारण परत ते अननेसेसरी त्याचं तिथे प्रेझेन्स असतो नायट्रोजनचा. ओके, दॅट्स वाय नायट्रोजन इट इज ऑल्सो नॉट युजफुल फॉर द कंबशन. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ नायट्रोजन. ओके, इट इज द इनर्ट, इट shows the inertness towards the combustion method, and this is a non-combustible element into the coal sample. ओके, लक्षात ठेवायचं, मोस्ट ऑफ द टाइम याच्यावरती एमसीक्यूज असतात नायट्रोजन वरती. नेक्स्ट आहे सल्फर. सल्फर काय,
सल्फर इट इज युजफुल फॉर द कंबशन. ओके, त्याच्यामुळे कॅलोरिफिक व्हॅल्यू पण वाढते, ते कंबशनला मदत करतं सल्फर, त्याच्यामुळे कॅलोरिफिक व्हॅल्यू वाढते. पण एक्झॅक्टली काय होतं, हे सल्फरचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा तो हार्मफुल गॅसेस तयार करतो. दॅट इज सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड यासारखे हार्मफुल गॅसेस त्याच्यामध्ये तयार होतात आणि दॅट गॅसेस करोड्स द इक्विपमेंट्स. जर का आपण स्टीलचं टँक असेल त्याच्यामध्ये जर का त्या कोल सॅम्पलमध्ये किंवा त्या सॅम्पलमध्ये जर का सल्फर असेल तर दॅट करोड्स दॅट इक्विपमेंट. त्या इक्विपमेंटला करोजनचं काम ते सल्फर करतं. म्हणून ते ॲल्युमिनियम स्टील वगैरे ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ते स्ट्रिक्टली अवॉइड केलं जातं की असं कोल अवॉइड केलं जातं की ज्याच्यामध्ये सल्फर आहे. ओके, आता जो पॉईंट सांगितला तोही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. द प्रेझेन्स ऑफ सल्फर corrodes the equipments which is used for the any processes. Okay, म्हणजे त्याच्यामुळे if that contains the sulfur it forms their oxides of sulfur dioxide and sulfur trioxide which corrodes the equipment. Okay, that's all about the significance of that is ultimate analysis. Okay, now we have completed the analysis methods. Within that we have seen that is first that is proximate analysis, second it is the ultimate analysis. त्याच्याही आपण सिग्निफिकन्स बघितलं, आणखीन अल्टिमेट अनालिसिसचे पण सिग्निफिकन्स बघितलं. ओके, आता याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं मी ते ऑलरेडी एक्सप्लेन करताना सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कुठले गॅसेस आहेत तर सल्फर आहे, कार्बन, हायड्रोजन, याच्यावरती मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात. आणि नायट्रोजनसाठी 1-2 MCQs आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, तर आता इथं स्टडी करताना आपल्याला MCQ साठी कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचं आहे. त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत आणि याचे अल्टिमेट अनालिसिस दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे त्याचा असा टेबल तयार करायचा आणि त्याचे MCQs तयार करायचे. ओके, I hope you understood that both the concept that is ultimate analysis and the proximate analysis. Okay, next part we are going to cover very important point that is bomb calorimeter. Okay, till then you have to know what is the bomb calorimeter. Why the name it is given for that apparatus as a bomb calorimeter. Okay, तोपर्यंत तुम्हाला त्याला तसं बॉम्ब कॅलोरीमीटर का म्हटलं आहे तोपर्यंत तो फाइंड आउट करायचं आहे. I will explain in detail that to the next lecture. Okay, till then, thank you.